लावलंय दोघींनी, एकदम विकेंडचा मूड आहे वाटतं. हो ना, आठवड्याभराची कामं झाली हो. की कसं एकदम हायसं वाटतं ना, एकदम हो. रिलॅक्स वाटतं. रिलॅक्स वाटतं का वीकेंडच्या कामाची यादी डोळ्यापुढे दिसते. बापरे, हो. नाही, नाही, नाही. पण प्रत्येकाचे रिलॅक्सेशनची कल्पना वेगळी असते. हो ना. काय? आणि आपण जर का एखादं तेच तेच काम करत असू आणि थोडंसं वेगळं केलं की ते रिलॅक्सेशन वाटतच ना. हो. वाटतं खरं. आता दिवसभर काम करून आल्यानंतर एखाद्याला छान स्वयंपाक करून रिलॅक्स व्हायला होतं, वा वा. तर एखाद्याला वाटतं मला आयता एक कपभर चहा मिळाला पुरे झालं. हो. कधी कधी साधं लॉनवर 5 मिनिटं चालूनही खुश होतं. हो. ह्याच्यामध्ये ना थोडस विषयांतर होईल, पण एक सांगते. हम्म. मार्कोनी युनियन नावाचा युकेचा एक बँड आहे. हम्म. त्यांनी आता एक वेटलेस नावाचा त्यांचा अल्बम काढलाय. हा अल्बम खूप प्रसिद्ध झालाय हा. आणि तो अशासाठी की तो ऐकला की तुम्हाला येणारा स्ट्रेस किंवा तुमचा जर एन्झायटी आलेली असेल तर ती 65% ती एन्झायटी कमी होते. बरं. आणि म्हणून हा जो बँड आहे किंवा हे जे म्युझिक आहे हे ऑपरेशनच्या अगोदर रुग्णांना ऐकवलं जातं जस्ट टू काम डाऊन. आणि त्याचा मजेशीर पार्ट असा आहे की ड्रायव्हिंग करताना हे म्युझिक ऐकू नका, कारण तुम्ही ओव्हर रिलॅक्स होऊ शकता. हो 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 हो. अगदी खरंय. पण असंही होऊ शकतं, काही काही लोकांना खूप काम असेल तर त्याचा ताण येतो. हो. पण मी ऑफिसमध्ये अशीही लोक पाहिली आहेत की ज्यांना खूप काम आलं की त्यांना दे गेट इन टू ऍक्शन. हो. म्हणजे दे ऍक्च्युली सम पीपल ऍक्च्युली दे वर्क बेटर अंडर प्रेशर. जशी शरीराला ना अन्न पाण्याची गरज असते, तशी मनाला ताणाचा निचरा व्हायला रिलॅक्सेशनची गरज असते. कारण त्यानंतरच हॅपी हार्मोन्स आर रिलीज विच रिज्युनेट्स माइंड अँड बॉडी. जर तुम्हाला टेन्शन आणि रिलीफ हे म्हणजे टेन्शन कसं क्रिएट होतं आणि कसा रिलॅक्सेशन होतं किंवा रिलीफ मिळतो याचं जर बेस्ट एक्झाम्पल बघायचं असेल ना तर ते म्हणजे NRL किंवा AFL ची मॅच बघायची. एका मॅच मध्ये दोन्ही म्हणजे तू जेव्हा मॅच सुरू होते तेव्हा स्टेडियम मध्ये फुल टेन्शन असतं. बरोबर. मग चर्चा होतात, वाद होतात, असं टेन्शन क्रिएट होत जातं आणि मग शेवटचा जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा जी विनिंग टीम असते तिला जे मिळतं ते खऱ्या अर्थानं रिलॅक्सेशन असतं. नाही खरंय, अगदी बरोबर. पण आपल्या नवलाईफ कडे बघितलं ना तर आजकाल आपल्याला बराचसा रिलीफ टेक्नॉलॉजीमुळे मिळतोच की. म्हणजे झूम मिटिंगचं एक्झाम्पल घेतलं मस्त. तर मीटिंगच्या जस्ट 5 मिनिटं आधी डबला चढवला आणि स्क्रीनच्या समोर बसलं की झालं काम. सोपं. तुमचे जाण्या येण्याचे कष्ट, ट्रॅफिक असले ताण तरी डोक्याच्या पलीकडे टाकले जातात. हो. आणि त्याचप्रमाणे आजकाल एवढी ऍप्स निघाली आहेत, प्रत्येक गोष्टीचा ऍप आहे. हो. म्हणजे अगदी बँकेच्या ट्रान्सफर पासून उबर, आपलं सगळी बिलं भरणं, सगळी बिलं भरणं, हो ना, असे एवढे ऍप्स आल्यामुळे आपला वेळही वाचतो आणि काही बऱ्याच अंशाने ताणही कमी झालाय. हो, आपला वेळ वाचतो हे खरं असलं तरी स्वतःचा रिलीफ मिळवण्यासाठी आपल्याला स्वतःसाठी वेळ मात्र वेगळा काढावाच लागतो. हा, एकदम महत्वाचा मुद्दा आहे हा. चला तर मग या नोट्सवर आपल्याला स्वतःला वेळ देऊया. आज शुक्रवारी सगळ्यांना हॅपी वीकेंड. हॅपी वीकेंड.